विशाल निघोट यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. पहिलं षटक घेऊन विशाल निघोट सज्ज होत आहेत. चला मॅचला आपण सुरुवात करू. आणि पहिला बॉल विशाल निघोट या ठिकाणी घेऊन सज्ज होत आहेत. परंतु समोर जर पाहिलं तर अमोल दुबे स्ट्रायकर एंडकडे. 10:17 आणि पहिला बॉल. पहिला चेंडू फुल टॉस, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, मिड ऑन तिथे प्रयत्न करताना पाहायला मिळालेत. परंतु मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. पहिला चेंडू फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस चेंडूवर अमोल दुबे यांनी चौकाराने खातं उघडलं आणि साई 11 शिर्डी या संघाच्या धावफलकावर 4 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर खूप चांगली बॅटिंग शुभम गीते यांची बघायला मिळाली होती, ज्यांनी धावेंचा पाठलाग करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु याही वेळेस खराब कामकाज आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. अजून एक चूक होते आणि बॉल सीमारेषेच्या पार. चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 2 चेंडू आणि 2 चौकार आले आणि ते दोन्ही चौकार अडण्याजोगे होते, म्हणजे थांबू शकले असते तिकडे क्षेत्ररक्षक, परंतु चुका होताना दिसत आहेत. 2 चेंडू आणि 2 चौकार इथे प्राप्त केले जात आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये धावफलकावर 8 धावा. अमोल दुबे यांच्या बॅटमधून हे 2 चौकार आलेले आहेत. बॉलिंग करण्याकरिता विशाल निघोट. पाहूयात कशा पद्धतीने ते कमबॅक करतायत. परत एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यशस्वी नाही झाले. त्यावेळेस शरीरावर जाऊन बॉल आदळतोय. हा चांगला बॉल आपल्याला बघायला मिळाला विशाल निघोट यांच्या माध्यमातून. आंबेगाव तालुक्यातील मनसर निघोटवाडी या गावातून प्रवास सुरू झाला आणि तदनंतर आज संपूर्ण भारतवर्षामध्ये विशाल निघोट एक अष्टपैलू कामगिरी सातत्याने करत आलेले आहेत. त्यामुळे मागणी त्यांना प्रचंड आहे. त्यावेळेस आयकॉन म्हणून संघमालक निवडतात खेळाडूला, त्यावेळेस एक गोष्ट आवर्जून बघितली जाते की तो ऑलराऊंडर जर असेल तर निश्चितच याचा बराचसा फायदा होतो आणि तोच प्रयत्न प्रत्येक संघमालक करत असतो आणि त्यातलंच एक अग्रगण्य नाव म्हणजे विशाल निघोट. आज द्वारकामाई प्रतिष्ठान यांच्या वतीने विशाल निघोट यांनी जर विकेट मिळवली यावरमध्ये तर 500 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. धावसंख्या धावफलकावर 8. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आणि त्यानंतर 2 चेंडू मात्र विशाल निघोट यांनी निर्धाव टाकलेत. वाईड यॉर्करचा प्रयत्न मनगडाच्या साह्याने बॉलला फक्त दिशा दिली. मिड विकेट वरून फिल्डर शुभम गीते येत आहेत. एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या बघितली तर 9 या आकड्यावर जाताना आपल्याला बघायला मिळते. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण लढत आहे. विशेष म्हणजे साई 11 शिर्डी या संघासाठी, कारण टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, रन्स ऑन अ बोर्ड जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे एक चांगल्या टोटलकडे प्रथमतः बॅटिंग करत असताना एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु पाहावं लागेल आता प्रतिस्पर्धी संघ देखील धावा मात्र रोखण्याच्या प्रयत्नातच उतरलेला आहे. विशाल निघोट पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये कमाल करतायत, परंतु इकडे घनश्याम सोनीजी यांच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये जिथे थांबले तिथूनच या मॅच मध्ये सुरुवात करतायत आणि पहिल्याच बॉलवर चौकार ठोकतायत. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. यावेळेस समोर बॉल मिळाला, ओव्हरपिच होता, त्याला दिशा दिली, लॉंग ऑन मध्ये कोणी नव्हतं आणि खाली क्षेत्रामध्ये चौकार आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आलेले आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. 13 विशाल निघोट यांना आपण बघू शकता आपल्या स्क्रीनवर. खरं तर शिर्डी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये विशाल निघोट या खेळाडूला आपण सातत्याने पाहत असतो आणि शिर्डी प्रीमियर लीग मध्ये आपण जर बघितलं ना तर कित्येक पर्व त्याने आपल्या संघाला विजयापर्यंत नेले, बक्षीसपात्र फेरीपर्यंत नेले. नवे तर स्पर्धा सुद्धा ज्या संघामध्ये तो आयकॉन म्हणून खेळताना बघायला मिळाला ते संघ या स्पर्धेचे विजेते देखील राहिलेले आहेत. त्यामुळे शिर्डी प्रीमियर लीग आणि विशाल निघोट हे नातं देखील जुडच आहे. आज त्याच्यावर देखील महत्त्वपूर्ण जबाबदारी. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा तर षटक क्रमांक 2 आता इकडे टाकलं जात आहे आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सादिक शेख. मागच्या सामन्यामध्ये काय अचूकता दाखवली होती गोलंदाजीमध्ये सादिक यांनी, कमालीची गोलंदाजी. बरेचसे खराब चेंडू त्याच्या ओव्हरमध्ये आले, परंतु त्याने खूप चांगलं पुनरागमन केलं होतं.
पहिलाच बॉल यावेळेस जर बघितलं तर मिड ऑनला क्लिअर केलंय आणि बॉलला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. या ओव्हरची सुरुवात चौकाराने. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकार या ठिकाणी येतोय पहिल्याच बॉलवर सादिकच्या विरुद्ध. परत एकदा ऑन साइडला यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्यात आला. आडव्या बॅटना स्ट्रोक खेळला. फिल्डर आहेत मागे. एक धाव तिथे पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 100 मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या जर बघितली तर ती जाऊन पोहोचते पुढे 18 या आकड्यावर. पाहावं लागेल पहिल्या डावामध्ये साई 11 शिर्डी कितीपर्यंत मजल मारणार, कारण टॉस जिंकला त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय आता कशा पद्धतीने सार्थ ठरवला जातोय, कारण मॅच त्यांच्यासाठी बरीचशी महत्वाची आहे. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांनी मात्र इकडे नो बॉलचा कॉल दिलेला आहे. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन. मला घाबरला. बघूयात आता चेक केलं जात आहे काय निर्णय असेल. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग आपण पाहताय. आज चौथा दिवस या स्पर्धेचा संपन्न होतोय. खरं तर 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होते. आज चौथा दिवस आहे. 17 तारखेला या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर एकूण 12 संघांचा सहभाग असलेली ही क्रीडा स्पर्धा. यस, नो बॉल. पुढचा चेंडू आहे फलंदाज घनश्याम यांच्यासाठी फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे. यावेळेस फॉलिंग स्वीपचा एक देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल स्क्वेअर लेग मध्ये मार्गस्थ होईल आणि या मैदानाला घासत चाटत बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. यावेळेस जर बघितलं तर एक पाय पुढे टाकला, डावा पाय पुढे आणि मागचा पाय थोडासा वाकवला आणि तदनंतर जर बघितलं तर एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि बॉल सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बघू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. आज घनश्याम सोडी जे चांगले टचमध्ये दिसत आहेत. पहिल्याही मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आज या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये देखील त्याच्यावर नजर आहेत, कारण आपण या अगोदर देखील उल्लेख केला की यजमान खेळाडू आहेत. या मैदानावर सातत्याने सराव देखील करतात. चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत आणि तेच आता स्ट्रायकर 8 कडे बॅटिंग करत असताना धावफलकावर धावा 23 आहेत. यावेळेस रिव्हर्स. यावेळेचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि हा बॉल देखील जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. डीजे धन्यवाद. या अगोदर जर बघितलं तर जो स्ट्रोक खेळला होता स्क्वेअर लेग मध्ये त्याच्या विरुद्ध दिशेने रिव्हर्स स्वीप केला जातो. या अगोदर फॉलिंग स्वीप, त्यानंतर एक रिव्हर्स स्वीप, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 2 लागोपाठचे चौकार. परत एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेचा बॉल सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतोय आणि सादिक शेख यांनी पलटवार केलाय. ईट का जवाब पत्थर से और बल्ले का जवाब गेंद से. विकेटचं पतन. फलंदाज घनश्याम बॅक टू द डग आउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. घनश्याम बाद झाले. चला नवीन फलंदाज लवकर चला. विकेटचं पतन होत असताना आपल्याला इकडे बघायला मिळेल. आपण जर बघितलं ना तर 2 चौकार जरी आले असले, परंतु तदनंतर खूप चांगलं कमबॅक सादिक शेख आपल्या गोलंदाजीमधून दाखवतात. घनश्याम सोनी यांची महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला पहिला धक्का दिलाय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी भूषण उघडे आता संघाचे संघनायक फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा फलकावर जर नजर टाकली तर धावा 27 आहे. एक फलंदाज साई 11 शिर्डीने आता गमावलाय. भूषण उघडे बॅटिंगसाठी आलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला अमोल डुबे जे संघाचे आयकॉन आहेत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. बघूयात कशा पद्धतीने आता कामगिरी केली जाणार. सादिक शेख षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 हाताळत आहेत. 5 चेंडूंमध्ये 14 त्यांनी खर्च केलेले आहेत.
आणि एक महत्त्वाची विकेट त्यांना मिळाली आहे. बघूयात आता या ओव्हरचा शेवटचा बॉल. 1.5 षटकं संपली आहेत. 1.5 षटकानंतर धावा 27. सादिकच्या विरुद्ध भूषण जे नव्यानं दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आल्याबरोबर बिग हिट आणि या बॉलला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. भूषण उघडेचा लॉंग अँड स्ट्रॉंग 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला स्ट्रोक यावेळेस एक्झिक्यूट केला. स्लॉटमध्ये बॉल मिळाला, लॉफ्ट केला आणि ताकदीचा वापर करत बॉलला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. षटकाराला 2 ओव्हर या ठिकाणी संपतायत आणि 2 ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 धावा साई 11 शिर्डी या संघाच्या धावफलकावर लागलेल्या आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 2 ओव्हर नंतर 33 गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा विशाल निघोट यांच्या खांद्यावर विश्वास दाखवण्यात आलाय. विशाल निघोट यांना पाचारण करण्यात आले गोलंदाजी करण्यासाठी. कॉलबॅक आहे. आज कमबॅक करण्याची संधी आहे. आज कॉलबॅक मधून सुपर 8 ला जाण्याची संधी आहे. त्यामुळे संघर्ष तर मोठाच आहे. त्यामुळे आता प्रत्येक संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिला बॉल घेऊन विशाल निघोट. पहिलाच बॉल उंच आकाशामध्ये. फिल्डर बॉलच्या खाली येण्याच्या प्रयत्नात आहेत. वाह, ब्रिलियंट कॉट, अप्रतिम झेल. अमित तांबे यांनी पकडलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते आणि स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेले. चेंडूवरची नजर हटू दिली नाही. अगोदर डोळ्यात बॉलला बसवलं आणि तदनंतर हातामध्ये विकेटचं बटन. फलंदाज अमोल दुबे यांची मोठी विकेट, प्राइजलेस विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. यावेळेस बॉल खूप उंच गेला होता. उंची जास्त मिळाली होती परंतु अमित तांबे अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडताना आपल्याला बघायला मिळाले आणि विशाल निघोट यांनी अमोल दुबे यांचा खेळ मात्र या ठिकाणी थांबवलेला आहे. दुसरा धक्का या ओव्हरमध्ये निश्चितच पहिल्याच बॉलवर विशाल निघोट विकेट मिळवत आहेत आणि अमोल दुबे यांना माघारी पाठवत आहेत. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वैभव जाधव, नांदगाव, बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. एक सामना आपल्याला आठवतो ज्यावेळेस लीग मध्ये खेळत होते साई 11, त्यावेळेस 6 चेंडूंमध्ये 21 का 22 ची गरज होती. तो सामना वैभवने संपवला होता. तेच आता बॅटिंगसाठी आलेले आहेत परंतु समोर विशाल निघोट आहेत. बॅकफुटला गेले. चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळालाय. खाली क्षेत्र निवडलं आणि या बॉलला सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. बॅकफुटला जाऊन बॉलला दिशा दिली आणि चौकार घेतलाय. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. शॉर्टर वाईटचा वापर केला होता. आखूट टप्प्याचा बॉल थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्याला फक्त दिशा दाखवले. कलात्मक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला. मेरिटवर खेळले यावेळेस वैभव जाधव आणि चौकारडं खातं उघडत आहेत. धावा फलकावर जर आपण पाहिलं तर धावत संख्या आहे 37. परत एकदा चांगला स्ट्रोक यावेळेस फुलर लेंथवर मिळाला होता. बॉल फिल्डर लॉंग ऑफ वरून येत आहेत. बॉलला जज करतायत. तोपर्यंत जर पाहिलं तर एक सिंगल पूर्ण होते. सुनील नवले आले होते बॉलवर. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 38 धावा धावफलकावर. म्हणजे आलेला प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्यानं खातं उघडताना बघायला मिळालं. अमोल दुबे यांनी पहिल्या बॉलवर चौकार खेळला होता. घनश्याम सोनेजी पहिल्या बॉलवर चौकार. भूषण उघडे आले, त्यांनी पहिल्या बॉलवर षटकार खेळला. वैभव जाधव आले, त्यांनीही पहिल्या बॉलवर चौकार खेळला. म्हणजे प्रत्येक फलंदाजाने मोठ्या फटक्याने सुरुवात केली आहे. यावेळेस रिव्हर्स करायला गेले होते परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. बॉलला मागे अडवलं जाते फ्लाय स्लीपमध्ये. फिल्डर चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतायत. धाव तिथे मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. प्रत्येक चेंडू तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळावा लागणार आहे कारण समोर विशाल निघोट सारख्या अतिशय अनुभवी गोलंदाज आहेत आणि अभ्यासपूर्ण गोलंदाजीसाठी विशाल निघोट ओळखले जातात. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये दाखवत असतात. त्यामुळे विशाल निघोटच्या विरुद्ध जर तुम्हाला धावा बनवायच्या तर मग गुणवत्तेवर खेळावं लागेल आणि तो प्रयत्न फलंदाजांना करावाच लागणार आहे कारण ही मॅच महत्त्वाची आहे. एक चांगल्या टोटलकडे जावंच लागेल तुम्हाला. साई 11 शिर्डी जो संघ बॅटिंग करतोय तर दुसऱ्या बाजूला साई निर्माण श्रमिक मित्रमंडळ शिर्डी नाशिक या दोन संघांमध्ये सुरू एक महत्त्वपूर्ण मॅच.
बॅकफुटला जाऊन बॉलला फक्त दिशा दिली. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरवरून येत आहेत. एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होणार नाही. आदर्श क्षेत्ररक्षण रिटर्न चांगला दिला. तोपर्यंत एक धाव, एकच्या मदतीने धाव फलकामध्ये छोटासा बदल. धावफलक फुलतय खुलतय आणि धावत संख्या मात्र 39 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला बघायला मिळेल. 39 लॉस ऑफ 2 विकेट्स. विशाल निघोटने आतापर्यंत चेंडू टाकलेत 11, धावा दिल्यात 15. एक महत्वाची विकेट अमोल दुबे यांची त्यांनी मिळवली आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवातच विकेटने झाली होती. यावरची सुरुवात विकेटने केली होती विशाल निघोट यांनी. वैभव जाधव समोर आहेत. यावेळेस थोडासा बाहेर ठेवला होता, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. बॅटरी बॉलमध्ये कनेक्शन नाही. बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी संपतंय. बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये. 7S लाईव्हच्या माध्यमातून फुटवर्कचा थोडासा अभाव इकडे बघायला मिळाला आणि जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. मागे अमित तांबे यांच्या हातामध्ये बॉल गेलाय. चांगलं यष्टिरक्षण. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 ओव्हर नंतर 39. 2 फलंदाज बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांनंतर 39. साई 11 शिर्डी बॅटिंग करत असताना अजूनही 3 ओव्हर येणं बाकी आहेत. या पहिल्या डावाचे अजूनही 3 षटकं येणं बाकी आहेत. षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकता गोलंदाजाला सुनील नवले बॉलिंग करण्याकरिता येत आहेत. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे एक वेगवान गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवान गोलंदाजांच्या यादीतलं हे वरच्या स्थानावरचं नाव सुनील नवले. घुलेवाडी एक्सप्रेस बॉलिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. समोर आहेत भूषण उगणे. यावेळेस बॅट वेगात फिरवली आहे, परंतु तिकडे कनेक्शन नाही आहे. फिल्डर येथील बॉलला उचलतील तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये आखो ही आखो में इशारा किया और 1 रन चुरा लिया. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होतोय छोटासा बदल. धावफलकावर धावा 40. सुनील नवले वेगात गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात आणि विशेष म्हणजे टप्पा देखील त्यांचा नेहमी खूप चांगला बघायला मिळालेला आहे आणि त्यांचा चेंडू जज करणं तितकं सोपं नाही. या मैदानावर अखिलेश सिंग यांना देखील आपण पाहिलं प्रचंड वेगात गोलंदाजी करत असताना. आणि आज सुनील नवले या महत्वपूर्ण मॅच मध्ये आखूड टप्प्याचा बॉल त्याला फक्त दिशा दिली आहे. वैभव जाधव यांनी चेंडूला दाखवली आहे दिशा आणि चेंडू पार करतोय सरळ सीमारेषा. चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. हाफ ट्रॅकर मिळाला होता. आखूड टप्प्याचा बॉल. लाईन खूप लवकर पिक केली वैभव जाधव यांनी आणि त्यानंतर चेंडूला फक्त दिशा दिली. 4 धावा तिकडे परिपूर्ण करण्यात आल्या. 4च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल 44 धावा 2 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. थोडासा साधारण चेंडू होता आणि तो साधारण चेंडू इकडे 4 मध्ये परावर्तित करण्यात आला. 44 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाजी करण्याकरिता सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. समोर वैभव जाधव एक आक्रमक फलंदाज आहेत नांदगावचे. यावेळेस वाह खूप चांगला स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह केला होता. यावेळेस फिल्डर लॉंग ऑफ फॉरवर्ड येत आहेत. एकदम पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. विशाल निघोट आहे तिकडे. 1च्या मदतीने धावफलकावर 45 45 रन्स. युवा शिर्डी ग्रामस्थांचं हे प्रभावी आयोजन. प्रत्येकाला बघावीशी वाटणारी स्पर्धा, प्रत्येकाला जिंकावीशी वाटणारी स्पर्धा आणि विशेष म्हणजे राहता तालुक्यातील खेळाडूंसाठी एक चांगलं हक्काचं व्यासपीठ म्हणजे शिर्डी प्रीमियर लीग. अनेक खेळाडू इथे आपला खेळ दाखवत असतात आणि प्रकाश झोतात. अनेक खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आलेत आणि त्यातलंच एक नाव म्हणजे भूषण उघडे. या बॉलला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवतात. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला फटका. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा तिकडे भूषण उघडे प्राप्त करतायत. राहत्याचं भूषण आहे तोच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावरची फुल फॉर्म मध्ये आहेत. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही ॲज अ आयकॉन आणि ॲज अ आयडॉल म्हणून भूषण यांना पाहत असतो. यावेळेस परत एकदा स्टँड अँड डिलिव्हर. जागेवरूनच या बॉलला उठवलंय आणि लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत या बॉलला देखील सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय
अजून एक दर्शनीय फटका, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस मात्र चेंडू थोडासा चुकला, स्लॉट मध्ये मिळाला आणि तदनंतर बॉलला हवाई सफर घडवली आणि गोलंदाजाला आसमान दाखवले भूषण उघडे यांनी. 6 धावा इकडे प्राप्त केल्या जात आहेत. धावफलकावर धावसंख्या झाल्या 57 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 अंतिम टप्प्यामध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. स्ट्रायकर एंडकडे भूषण. त्यावेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता. अमित तांबे जात आहेत बॉलवर, तोपर्यंत एक धाव तर पूर्ण करण्यात आली आहे. लेग बाईसच्या मदतीने ही धाव मिळते. राजू डावकर सरांचा इशारा आलाय. षटक क्रमांक देखील इकडे 4चा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हर नंतर धावा 58, 2 फलंदाज बाद. 58ला 2. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 4 ओव्हर या ठिकाणी संपतायत. 4 ओव्हर नंतर 58. गोलंदाजांना देखील प्रत्येक चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकावा लागणार आहे. म्हणतात ना की गोलंदाजांची दिशा ही सामन्याची दशा ठरवते. आणि शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आहे. इथे शॉर्ट फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला निश्चितच प्रत्येक चेंडू अभ्यासपूर्ण टाकावा लागेल. विशेष म्हणजे या महत्त्वपूर्ण ज्या मॅचेस आहेत, आता स्पर्धा अंतिम टप्प्याच्या दिशेने चालली आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू तुमच्यासाठी महत्त्वाचा राहणार आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा राहणार आहे. प्रत्येक रन महत्त्वाचा राहणार आहे. कारण स्पर्धा महत्त्वाची आहे. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं आयोजन आज 6व्या पर्वामध्ये आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत आहे. आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे. इथे आलेला प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेची शोभा वाढवतोय. त्यामुळे आलेल्या प्रत्येकाचं युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत असेल. जाऊयात ओव्हर नंबर 5ला सुरुवात होईल आणि 5वं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता सादिक शेख यांच्या हातामध्ये बॉल देण्यात येतोय. षटक क्रमांक 5 घेऊन सादिक येत आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे आपण बघू शकता भूषण उघडे यांना, जे चांगली बॅटिंग करतायत. 20 धावा भूषणने बनवलेल्या आहेत. फुलर लेंथवरचा बॉल चांगल्या टप्प्यावर धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सादिक बॉलला उचलतील, फेकतील तोपर्यंत एक धाव. दोन्ही फलंदाजांनी लेग बाईसच्या मदतीने धाव आहे, परंतु दोन्ही फलंदाजांनी तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. 2 मिनिटे आणि 50 सेकंद बाकी आहेत आणि तुम्हाला त्या वेळेत ही ओव्हर पूर्ण करावी लागेल. धावफलकावर आपण जर नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला एक चांगल्या स्थितीमध्ये धावफलक बघायला मिळतंय सादिक बॉलिंगसाठी. त्यावेळेस बॉल हवेत खेळलाय. फिल्डर मात्र बॉलला जज करतील, परंतु बॉल त्यांच्यापासून बराचसा दूर पडलाय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वैभवचा होता, परंतु भूषणने नकार दिला. एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. सादिकचं कौतुक असेल. महत्वाचं षटक घेऊन ते आलेले आहेत. ताराचंद कोते पाटील, प्रवीण भाऊ नवले पाटील यांची टीम एका बाजूला आहे, तर नवीन भाऊ शेजवळ यांची टीम दुसऱ्या बाजूला आहे. पाहावं लागेल कोण कोणावरती भारी पडणार. स्ट्रोक चांगला आहे आणि यावेळेचा बॉल सरळ बॉर्डर लाईन क्लिअर करेल आणि जाईल सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर. नाद करते काय, यावंच लागतंय आणि तेच भूषण उघडे सांगतायत आपल्या बॅटिंग मधून. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या अगोदरच्या चेंडूवर जर तुम्ही बघितलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वैभवचा होता, परंतु भूषणने नकार दिला. तो त्याच्याकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नात होता. त्याला माहिती आहे की निश्चितच आता बॅट आणि बॉलमध्ये माझा मिलाप चांगला होतोय. कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे आणि दुसऱ्याच बॉलवर लगेच षटकार त्याने ठोकलेला आहे. धावा 66. परत एकदा फुलर लेंथवरचा बॉल त्याला ड्राईव्ह केला. फिल्डर मात्र थोडेसे दूरवर आहेत, बॉलपर्यंत येत आहेत. थोडंसं फंबल झालंय. दुसरीचाही प्रयत्न तिकडे करण्यात येईल आणि बघता बघता 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा होता वैभव यांचा, परंतु भूषणचा परत एकदा नकार आलाय. थोडासा फंबल और 2 रन मुकम्मल. 2 धावा तिकडे पूर्ण आणि 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. 68 धावा धावफलकावर. क्रिकेटचा खेळ आपण आज शिर्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय. विशेष म्हणजे शिर्डी प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा आज महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत असताना आपल्याला बघायला मिळते. खरं तर अनेक खेळाडू म्हणजे महाराष्ट्रातील खेळाडू नव्हे तर भारत वर्षातील वेगवेगळ्या राज्यातून खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येत असतात. बॉल हवेत, फटका फसलाय आणि फिल्डर बॉलच्या खाली भूषण उघडे यांचा खेळ या ठिकाणी संपतोय. सॉफ्ट डिस्मिसल ते होत आहेत. फुल टॉस बॉलवर त्यांची विकेट आली. खेळाडू बाद. एक और टपका.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. फुलटॉस चेंडू होता, टायमिंग प्रॉपर झालं नाही, उंची जास्त मिळाली आणि विशाल निघोट तिकडे चूक करणार नाही. त्यांनी पकडला एक सोपा झेल आणि फलंदाज भूषण उघडे यांचा संपला खेळ. तिसरी विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. किरण भगत आपल्याला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेतकरी पुत्र आहेत आणि सातत्याने आपण शेतकरी 11 या संघामध्ये वेळ संपलाय, त्यामुळे यानंतरच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग टीम याची दखल घ्या. एक बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल. फुलर लेंथवर आल्याबरोबर एक चांगला स्ट्रोक. मागे फिल्डर विशाल निघोट येत आहेत बॉलवर. एकदा पूर्ण दुसरीचाही प्रयत्न होतोय आणि इकडे जर आपण बघितलं तर दुसरी धाव ती देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. थ्रो चुकीच्या एंडला आला खरं तर आणि सादिक शेख यांच्या हातामध्ये बॉलही आला, परंतु त्यांनी स्ट्रायकर एंडकडे जर थ्रो केला असता तर कदाचित तिकडे विकेट मिळू शकली असती, परंतु हातानंच यष्ट्या तिथे बेल्स पडला अमित तांबे यांच्याकडून आणि त्यांनी सांगितलं की यस माझ्या हातानंच त्या बेल्स पडलेल्या आहेत. त्यामुळे आता 5 ओव्हरचा खेळ देखील इकडे संपतोय आणि 5 ओव्हरनंतर धावा 70. 3 फलंदाज बाद आहेत. साई 11 शिर्डी. 5 ओव्हरनंतर 70 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 5 ओव्हर संपतायत आणि 5 ओव्हर नंतर धावा 70. शेवटचा आणि अंतिमचा षटक, अर्थात शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी टाकले जात आहेत आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतील. संदेश तांबे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. एक महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. अंतिम षटक ते घेऊन येत आहेत. स्ट्रायकर एंडकडे जर बघितलं तर वैभव जाधव आहेत, दुसऱ्या बाजूला किरण भगत. हे 2 फलंदाज अंतिम षटकामध्ये पाहूयात किती धावा वसूल करतायत ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. एक डीप मिड विकेट, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक जर आपण बघितला तर अगदी आपल्याला एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर मात्र बघायला मिळत नाहीये, कारण आता 4 खेळाडूंना इनफिल्डच्या बाहेर ठेवण्याची मुभा आहे, कारण या अगोदर वेळ तुमची संपली होती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक चांगला स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पार. वैभव जाधवच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. फुलर लेंथवर टाकलेला बॉल अगदी यॉर्कर होता आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला. वैभव जाधव यांनी बॉलला उचलला आणि समोरच्या दिशेने पाठवलं. ॲक्शन रिप्लेमध्ये वेगवेगळ्या अँगलने ही दृश्य आपल्याला दाखवली जातात. परत एकदा फुलर लेंथवर आणि परत एकदा षटकार. वैभव जाधव 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे षटकार खेळतात, परंतु संदेश तांबे यांचे दोन्ही चेंडू खराब नव्हते. स्ट्रोक त्यापेक्षाही सुंदर वैभव जाधव यांचे बघायला मिळाले. 2 चेंडू 2 षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. खूप चांगले स्ट्रोक यावेळेस एक्झिक्यूट केले वैभव जाधव यांनी. कौतुक करावं लागेल त्यांचं. खूप चांगले फटके त्यांच्या बॅटमधून. परत एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस संदेश तांबे यांचं कौतुक करावं लागेल. तिसरा चेंडू देखील त्यांनी चांगल्या टप्प्यावर टाकलाय, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा त्रुटी पाहायला मिळत आहेत. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट केलं आणि 1ला 2 मध्ये रूपांतरित केलेलं आहे. या अगोदर तुम्ही ज्या चुका केल्यात त्या चुका तुम्हाला सुधारावायच्याच आज कॉलबॅकमध्ये, आणि तुम्ही कॉलबॅकमध्ये जर चुका करत राहिले तर मग तुम्हाला या स्पर्धेला सोडावं लागेल. त्यामुळे आता चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. इथे थोडीशी चूक झाली, त्याचा फायदा फलंदाजाने घेतला. या अगोदर जे घडलं ते विसरायचं, जे घडवायचंय त्याकडे मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. बॉलिंगसाठी बॉलर तयार आहेत. यावेळेस चांगला बॉल इथे जर आपण बघितलं तर बॅटवर प्रॉपर आलेला नाहीये. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर बघायला मिळतोय. धाव मिळणार नाही. हा चेंडू डॉट आलाय. म्हणजे पहिल्या 3 चेंडूंमध्ये 14 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर 4था चेंडू चांगल्या टप्प्यावर बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या
आतल्या बाजूला बॉल लागला आणि स्क्वेअर लेग मध्ये बॉलला खूप चांगल्या पद्धतीने अडवलं, परंतु यावेळेस प्रेक्षकांच्या भेटीला बॉलला पाठवलंय. तुम्ही जर वैभव जाधवच्या रडार मध्ये बॉल दिला तर त्या बॉलवर षटकारच मिळेल तुम्हाला आणि तेच इकडे बघायला मिळालेलं आहे. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर वैभव जाधव यांचा अजून एक अलिशान षटकार आपल्याला बघायला मिळतोय. धावा फलकावर धावा 90 झालेल्या आहेत. यावेळेस वाईट यॉर्करचा प्रयत्न, परत एकदा एक चांगला बॉल. फिल्डर आहेत गल्लीमध्ये, बॉलला अडवत आहेत. 1 धाव मिळेल. आणि मित्रांनो, पहिला डाव संपलाय. साई 11 शिर्डीने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला आणि धावफलकावर 6 ओव्हरमध्ये बनवल्या तब्बल 91 धावा. आणि या मॅचला जिंकण्यासाठी साई निर्माण, श्रमिक मित्र मंडळ, शिर्डी, नाशिक या टीमला पाहिजेत 92 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग केली वैभव जाधवने. चांगली बॅटिंग वैभव जाधव यांची आपल्याला बघायला मिळाली आणि निश्चितच 91 धाव्यांपर्यंत संघ जाऊन पोहोचलेला आहे. बॅटिंग समरी आपण बघू या ठिकाणी 7 लाईव्हच्या माध्यमातून. पहिला डाव, पहिला चेंडू श्यामला खेळलाय, लॉंग ऑफ लाय, क्षेत्ररक्षक दूरवरती. पाहता पाहता चेंडू सी मारच्या झोपात पोहोचलाय. तिथे चेंडू कव्हर केला जाईल. येथील तब्बल 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. शांत असं वातावरण. यावेळेस श्याम याचा चेंडू होता, समजू शकत नाहीये अमित तांबे. दोन्ही संघांसाठी मॅच अतिशय महत्वाची. या 2 संघांवरती डिपेंड असणारा फैजल 11. ट्विस्ट आहे या मॅच मध्ये. या गटात ट्विस्ट वाढलेला आहे. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट, समोरच्या बाजूला चेंडू. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. रिवाचा प्रयत्न होता, बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. लाभ्रगती धावसंख्या 6 धावा. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शांत वातावरण. 92चा पाठला, खूप मोठी धावसंख्येचा पाठला करायचा आहे. परत एकदा बिग हिट. यावेळेस दूरवरती पाठवलाय, अमित तांब्याच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. श्याम त्र्यंबकेवरती केले गेलं आक्रमण अगदी आपण पाहतोय. अमित तांब्याच्या बॅट मधून आली ताबडतोब फलंदाजी. धापलकर धावसंख्या 12 धावा, 12 रन. परत एकदा यावेळेचं चिन्ह हवेत आहे. पायचा झेल. 1 2 3. फिकी खराब आणि 2 धावा. किरण भगत, सोपा झेल होता, सुटला गेलाय. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी, कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. एक सोपा झेल. ज्यावेळेस चेंडू हवेत होता त्यावेळेस अमित तांबेने पूर्णपणे आशा सोडून दिली होती. आता आपल्याला परतावं लागेल असं वाटलंच होतं, पण 1 2 3 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये निश्चितप्रमाणे झेल सुटला गेला आणि जीवनदान आपल्याला पाहायला मिळालं. जीवनदान अमित तांबेला मिळालेलं आहे. चौदा धावा. समीकरण आता उर्वरित 5 ओव्हरमध्ये बनवायचे 78.
गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल असेल आता अथर्व. जबाबदारी आता अथर्वच्या खांद्यांवरती देण्यात आलेली आहे. उजोष्टीच्या बराचसा बार व्हाईट बॉल. चेंडू आलाय खराब. व्हाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी. थँक्यू. इथं अगदी आपण पाहतोय विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल सादिक शेख याची विकेट आली. शून्यावरती सादिकला परतावा लागले आणि आता सादिक शेख याच्या जाग्यावरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज असेल तो आता योगेश. अर्थातच तिसऱ्या क्रमांकावरती हिरो बनण्याची संधी. अथर्वला ज्यासाठी पाचारण केलं होतं ती गोष्ट तर अथर्वने कंप्लीट करून दाखवलेली. इथं अगदी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये इथे विकेटच्या तलाशीमध्ये होता आणि विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते. अथर्व परत एकदा तयार राहील. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय डावखोचा फलंदाज योगेश. अथर्व तयार. वाह काय चेंडू टाकलाय. इष्टरक्षक अमोलकडून झाली थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळेल आणि इथं 22 चेरपण एक सिंगल आली. सिंगल चेरपण दाबालकर धावसंख्या 16 धावा आहेत. 92 धावसंख्येचा पाठलाग. अचूक टप्प्याचा मारा. मॅच खूप जबरदस्त होणार यात कोणत्या प्रकारची शंका नाही. गोलंदाजी तुम्ही पाहणा अप्रतिमच आहे. श्याम त्र्यंबके गोलंदाज. अथर्व चौधरी या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल डुबेची षटकं आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही षटकं आहेत हे गोलंदाज आहेत आणि समोर अगदी आपण पाहिलं साई निर्मा श्रमिक मित्र मंडळ या टीममध्ये सुद्धा किती ताकदीचे असणारे फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस प्रयत्न खूप चांगला प्रयत्न आहे. या क्षेत्ररक्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या. एफर्ट जबरदस्त लागले गेलं आणि बंटी तिडके सर होते डाव्या बाजूला झेपावत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जवळपास 3 धावा संघासाठी वाचवल्या गेलेल्या आहेत. एफर्ट जबरदस्त लागले गेलं. अथर्व परत एकदा आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑन स्क्रीन इच्छेप्रमाणे पाहतोय बंटी तिडके सरांचं क्षेत्ररक्षण. इथे अगदी आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगल चेरोपाने दाबालकरची धावसंख्या 1 चेरोपाने वाढणार आहे ती असेल 18 धावा. समीकरण आहे 26 चेंडू 74 धावा. 26 चेंडूमध्ये 74चा पाठलाग अजूनही करतात. ट्विस्ट आहे या घाटात. एक गोष्ट तितकीच करूया कोण जिंकतोय कोण पराभूत होतोय. खूप चांगला म्हणजे विशेष म्हणजे अथर्व चौधरीला पाहिल्यानंतर एक गोष्ट त्याचा तुम्ही स्टान्स पाहिला त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहिले की ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न म्हणजे शिर्डीचा शेन वॉर्न हा इतकी अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्पा लेग ब्रेक अप्रतिम करतो तो अथर्व. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय जो खेळला तो मिडअपच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. एक सिंगल येईल आणि या षटकात धावा जर अगदी आपण पाहिल्या तर धावा एकूण खर्च करतोय त्या फक्त 3 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. आल्या टोटल 5. 2 धावा लेग बाईटच्या आहेत. षटक क्रमांक 2 संपलं. त्या प्रकार धावा संख्या 1 बाद 19 धावा. 2 ओव्हर कंप्लीट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे.
नवीन गोलंदाज या दरम्यान परत एकदा मला वाटतं श्याम त्र्यंबकेला पाचारण केले गेले परत एकदा. रिटर्न आउट निश्चितप्रमाणे आपल्याला एक बॅटर पाहायला मिळेल, तो होता योगेश आणि त्याच्या जागेवरती येईल आता विशाल निघोट. ही सगळ्यात मोठी जोडी राहील अमित तांबे विशाल निघोट. साई निर्माण श्रमिक मित्र मंडळाची असणारी मात्र ही सगळ्यात मोठी जोडी असावी. भागीदारी सगळ्यात महत्त्वाची राहील. या दोघांवरती ही मॅच खूप मोठी डिपेंड आहे. दुसऱ्या बाजूने श्यामकडे आता जबाबदारी. शेवटचे 24 चेंडू बनवायचे आहेत. 73 धावा. खूप चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय श्याम याचा. त्या दरम्यान अगदी एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला होता तिथे. खूप चांगला कॉल नंतर आला, पण चांगला कॉल अगदी आपल्याला पाहायला मिळाला. लेग बॉलवर पण एक सिंगल आली. सिंगलच्या रुपये दापलकर धावसंख्या 20 धावा, 20 रन, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 23 चेंडू बनवायच्यात 72 धावा. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होती. प्रेक्षक वर्ग सुद्धा अगदी आपण पाहतोय जेवढे प्रेक्षक आता क्रिकेटच्या मॅचचा आनंद घेत आहेत. चर्चा चालू आहे कोण जिंकणार आहे. साई निर्माण उद्योग समूह, श्रमिक मित्र मंडळ की साई 11. प्रश्नचिन्ह सगळ्यात मोठं आहे. परत एकदा आपण पाहिलंय इथे बॅटमध्ये चेंडू परफेक्ट येईपर्यंत डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. त्या दरम्यान पायावरती चेंडू आदळलाय. 22 पण एक सिंगल. धावा अतिरिक्तच्या रूपाने येत आहेत, म्हणजे 22 लेग बाईज याच्या रूपाने मात्र धावा येत आहेत. इथे श्याम त्र्यंबके फलंदाजाला बॅटचं तोंड सुद्धा खोलून देत नाहीये. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा मिलाप होताना पाहायला मिळत नाही. 21 धावा एकाड्याच्या मोबाईल्यात. 22 चेंडू 71ची मॅच असूनही बाकी. स्ट्राईकला आता अमित तांबे आणि इथे विकेट आली आहे. अमित तांबेची विकेट. बॅटर आउट, बॅक टू डग आउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अमित तांबेची विकेट. तुम्ही पहा ना, खूप चांगला चेंडू. जसा चेंडू बॅटवरती स्पर्श करत निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, त्यानंतरचं सेलिब्रेशन होताना श्याम त्र्यंबकेला आपण पाहिलेलं आहे. अमोल डुबेला सुद्धा अगदी आपण पाहिले. पण अमित तांबेची विकेट खूप मोठी होती, महत्त्वाची होती. सेलिब्रेशन झालंय. साई गोंदकरला आपण पाहिलं, घनश्याम सोनीला आपण पाहिलंय. कारण विकेट किती सगळ्यात महत्त्वाची होती आपल्याला माहिती होतं. वाह, काय चेंडू टाकलाय श्याम त्र्यंबके याने. अनुभव सगळ्यात महत्वाचा आणि अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी केली जाते. हेड अँड टेल्स या संघासाठी प्रतिनिधित्व करणारा, त्यानंतर काही काळ विकी स्पोर्ट्स क्लब आळे, प्रतीक 11 याही संघात आपली कामगिरी बजावणारा. वाह, परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक सिंगल येणार आहे शुभमच्या डावाला, शुभमच्या खात्याला, आणि शुभमच्या फलंदाजीला झालेली स्वरूपात आहे. एक धाव शुभमच्या खात्यामध्ये. त्या प्रकार धावसंख्या असेल ती 2 बाद 22 धावा. 70 धावा बनवायच्या आहेत 19 चेंडूमध्ये. मॅच खूप मोठी आहे. श्याम तयार आहे. रिवाचा प्रयत्न होता, बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धार चेंडू आलाय आणि या षटकात फक्त 3 धावा. 2 लेग बायची आणि बॅटच्या सायने फक्त एकच धाव श्याम त्र्यंबके खर्च करताना पाहायला मिळालाय. या ओव्हरमध्ये अमित तांबेची विकेट पण आली. 3 षटकं संपली. धावफलक 2 बाद 22. राहिलेल्या 3 षटकात 70 बनवायचे आहेत. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. ऑनस्क्रीन इच्छे प्रमाणे आपण पाहतोय युवा श्री ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन करत असताना सातत्याने बऱ्याच मित्रांचं योगदान आपल्याला जे पाहिल्याच मिळतं.
चर्चा सुद्धा होताना आपल्याला जे पाहायला मिळते 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जे संपले गेले. राहिल्या 3 षटकात 70 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी जो करायचा. शेवटच्या 18 चेंडूंनी 70 धावसंख्येचा पाठलाग आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज परत एकदा अथर्वलाच या ठिकाणी जे पाचारण करण्यात आलेले आहे. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय साई 11 या संघाचे संघमालक नवीन भाऊ शिजवळ. यावेळेस अथर्वचा चेंडू होता, खूप चांगला अमोल डोबे चेंडूवरती येतोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलकर धावसंख्या असेल आता 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित असणाऱ्या 17 चेंडूत 69चा पाठलाग. क्षेत्ररक्षण बराचसा बदलाव या ठिकाणी जो केला जातोय. 17 चेंडूमध्ये 69चा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. अथर्वची कामगिरी आपण सातत्याने भरलेली पाहिलेली आहे. अथर्व अगदी आपण पाहतोय अथर्व चौधरी, तुम्ही पाहा गेम प्लॅन खूप चेंज केलेला आहे. श्याम अथर्व हे 2च गोलंदाज वापरले आतापर्यंत. परत एकदा आपण पाहिलंय इथे चेंडू खेळला गेला फाईन लेगला, क्षेत्ररक्षकाचा पाय निश्चितप्रमाणे घसरला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. 4 रन चौकार आहे. तिथं अगदी आपण पाहिलंय की अगदी चेंडूच्या जवळ पोहोचत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय की इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खास करून क्षेत्ररक्षकाचा पाय घसरला गेला आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये इथं चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 27 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 14 चालू असताना. यावेळेस सुजष्टीच्या बराचसा बाहेर होता, खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांची मदत निश्चितप्रमाणे या ठिकाणी घेतली गेली. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय तो आपल्याला पाहिजे. डिसिजन पेंडिंग. संतोष भालेराव सर आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागले गेलं या मॅचकडे. साई निर्माण श्रमिक मित्रमंडळ यांच्यावर साई 11 ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. कॉलबॅकचा राऊंड, कॉलबॅकची मॅच. ओके, फ्रंट फूट ओके आणि खेळपट्टीच्या आतमध्येच टप्पा आहे. चांगला चिन्ह. टायमिंग जर अगदी आपण पाहिलं 6 मिनिटं आणि 30 सेकंद. यावेळेस इथं आपण पाहतोय थोडासा मिस्टाईम फटका. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत घेतलेली एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. एकेरीवरती समाधान मानावं लागतंय. मॅच 14 चेंडू 63. 4थं षटक चालू. 29 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. साई निर्माण श्रमिक मित्रमंडळ शिर्डी नाशिक. 14 चेंडू आणि बनवायच्या 63 धावा.
14-63. विशाल निगोट आणि इथे शुभम गीतेला करामत करावी लागेल, खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, काहीही करून आज. दुसऱ्या बाजूने अथर्व चौधरीचं कौतुक करायला लागले. श्याम आणि अथर्व अफलातून गोलंदाजी दोघांनी आतापर्यंत केलेली आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आलेला हा सुरेख प्रकारचा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या षटकाराची रूपाने धापरकर धावसंख्या 35 धावा आहेत. उर्वरित 13 चेंडू आणि 57 धावा. 13 चेंडू 57. ही मॅच अजूनही दरम्यान बाकी आहे. पाविया अथर्व तयार आहे. समोरच्या बाजूला विशाल निघोट आणि इथे खूप पुढे निघून आला होता विशाल निघोट. अचूक टप्पा, पुढच्या चिन्हवरती विकेट, घरट सोडलं, घरावरती बुलडोजर. बॅटर आउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. तिला कौतुक करायला गेलं अमोल डुबे याचं. एस्टनना अगदी चिटकून उभं होता. 2 पावलं पुढे येत बिगिरकांचा प्रयत्न केला गेला आणि अथर्वने जो टाकला चेंडू सर्व एस्टीरक्षात जाऊन जो विसवला गेला आणि तिथे आरामात विशाल निगोटची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर इथे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल 3 बाद 35 धावा. उर्वरित 12 चेंडू बनवायच्या 57 धावा. 4 ओव्हर कंप्लीट. ओव्हर संपली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 3 मिनिटं आणि 30 सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत आणि तुम्हाला या 3 मिनिटं राहिलेल्या 25 सेकंदात एक ओव्हर कंप्लीट करायची. गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज असणारे आता अमोल डुबे आणि न्यू बॅटर योगेश कानोडे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला असेल शुभम गीते. 12 चेंडू 57. ही मॅच या दरम्यान अजूनही बाकी आहे. हेलिकॉप्टर शॉट चेंडू पोहोचला गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. 1 धावा आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल येईल. सिंगल चिरपडे आपण करत धावसंख्या असेल आता 36 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 11 आणि बडवायचे आहेत 56. प्रत्येक चेंडूवरती चौकार जरी मारला तर दिल्ली तो बहुत दूर दिखाई दे रही है. अभी 11 गेंदे और 56 रन. 30.55च्या सरासरीने इथून पुढचा धावफलक बनवायचा आहे. बिगिड केलाय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळलाय क्षेत्ररक्षक. दूरवरून चेंडूवरती आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवल्या आहेत. इथं धावा वाचवणं गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान संघाच्या संघनायकाचं आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळालं. भूषण उघडेचं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं. संघाचा संघ नायक कॅप्टन. परत एकदा पायावरती चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक डॉट बॉल. निर्धार चेंडू आलाय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 9 धावा बनवायच्यात 55. 9 चेंडू 55. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने दाखल करते. धावसंख्या टोटल 38 धावा आहेत. यावेळेस बिगिड केलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक होता तिथे घनश्याम सोनेजी. अप्रतिम झेल. बॅटर आउट. एक और टपका.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. योगेश कानोडेची मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगला झेल घनश्याम सोनेजी अर्थात पप्पूने घेतलेला एक लाजवाब झेल आपल्याला पाहायला मिळालाय आणि अमोल डुबेला मिळालेले यश आपल्याला पाहायला मिळाले. 5 चुना अमोल डुबेने टाकलेत. फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याने जे मिळवलेली आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 7 बनवायच्या. 54 धावा. 7 चेंडू आणि 54. एक चेंडू टाकण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10, 9, 8, 7 एवढाच टायमिंग बाकी राहिलाय. आणि व्हाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. व्हाईट बॉलच्या रूपाने धापलक वाढणारे. धापलकर धावसंख्या 39 आहे. टाइम आउट झालेला आता. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धाव घेतली गेली नाही अशा वेळेस. आणि आता शेवटचे 6 चेंडू टाइम आउट झाले त्यामुळे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावाच लागणार आहे. आणि इथे अगदी आपण पाहतोय उर्वरित 6 चेंडू बनवायच्या 53. 6 चेंडू 53. सहा चेंडू आणि 53. शेवटचं षटक आता गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज स्वतः भूषण. 6 चेंडू 53. मॅच जिंकणं अवघड आहे परंतु सगळ्यांचं लक्ष नेट रनरेटकर लागणार ही तितकंच खरं आहे. फैजल 11 पूर्णपणे आता अशा पल्लवीत आहेत. 6 चेंडू आणि 53. पाहूया गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतो हे ठिके गोलंदाज तयार आहे. भूषण समोरच्या बाजूला शुभम. व्हाईट बॉल आणि गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. थँक्यू. रिव्ह्यू घेतलाय. अजून निर्णय येऊ त्याच्यानंतर आपण निर्णय आला की मग ठरू. आणि निर्णय फेअर डिलिव्हरी. शफल खूप झाला होता फलंदाज आणि त्यानंतर मागे सरकला. बॉल टाकल्यानंतर मागे सरकला. खूप शफल होताना पाहायला मिळालाय आणि फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडू 53. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण. साईनाथ गोंदकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मारलेला सूर त्यानंतरचा धूर. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवल्या आहेत. माहिती आहे नेट रनरेटचा विचार आहे ना त्यामुळे इथं एक धाव वाचवायची. एकही रन नाही. मला वाटतं इथं 4 धावा वाचवल्या आहेत. जॉन्टी रोडची आठवण झाली आज. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटचे 4 चेंडू आणि 53. दोन्ही चेंडू डॉट येताना पाहायला मिळाले आणि मला वाटतं परंतु इथं भूषण आता गोलंदाजी मार्कवरती असताना पहिले 2 चेंडू आम्ही पाहिलेत जे
शुभम गीतेसाठी राईट हँड बॅट्समन होता शुभम, आता तो लेफ्ट हँड झालेला आहे. ऑलरेडी आता लेफ्ट हँड बॅट्समन, एक नवीन शैली आपण पाहतोय. बिग हिट का झाला होता तर यासाठी झाला होता, षटकार आलाय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराइज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. काय दूरवरती षटकार खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. राईट हँड बॅट्समन शुभम आपण नेहमी पाहतो त्याला, आज लेफ्ट हँड बॅट्समनची भूमिका बजावताना पाहायला मिळालाय. तो राहताना अगदी डावखुणीचा फलंदाजासारखाच उभा राहिला. पहिले 2 चेंडू राईट हँड होता, त्यानंतरच्या उर्वरित चेंडूसाठी अगदी आपण पाहतोय लेफ्ट हँड झालेला आहे. परंतु जसा चेंडू बॅटवरती आला खूप मोठं आक्रमण करताना पाहायला मिळाला. 3 चेंडू आणि 47, 3 चेंडू 47. गोलंदाज तयार, परत गोलंदाजी मार्कवरती भूषण. वा, भन्नाट वेग, भन्नाट वेग. इथं चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू आणि 47, 2 चेंडू बाकी राहिलेत. निम्म्या धावा झाल्या, निम्म्या बनवायच्या आहेत. 92चा पाठलाग आहे. 45 झाल्या, 47 बनवायच्या आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. परत एकदा वन हँड स्ट्रोक, वन हँड स्ट्रोक और एक रन, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराइज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. खूप दूरवरती परत एकदा षटकार जाताना पाहायला मिळाला. एकाच हाताने ही बॅट फिरली गेली, खूप दूरवरती हा षटकार खेळला गेला. शुभम गीतेचं कौतुक करावं लागेल. चला, राईट हँड फलंदाजी करत असताना बॅटमध्ये चेंडू आले नाही, मग लेफ्ट हँड बॅट्समन झाला. तिथून पुढे त्याने 2 षटकार खेळलेत. प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही पण रेडी आहेत. घ्या बॉल घ्या. शेवटचा आता 1 चेंडू आणि 41, 1 चेंडू 41. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. 51 धावा धावफलकावरती आपल्याला झालेल्या ज्या पाहिल्या मिळत आहेत. 1 चेंडू 41. आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि हा सामना इथे 40 रनने साई 11 शिर्डी संघाने जिंकलेला आहे. टीमचं मनापासून अभिनंदन. आणि आता सगळ्यांचं लक्ष, आणि आता या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच हा किताब आपल्याला ठिकाणी जो द्यायचा आहे. त्याच्या अगोदर जी मॅच झाली होती